वृषभ राशीला आता गुरु दुसरा आहे, त्यामुळे आता ह्यांना चांगलंच आहे. नोकरी व्यवसायामध्ये ह्यांची भरभराट चाललेली आहे. नोकरीमध्ये जे हवंय, जसं हवंय तसे त्यांना वातावरण, अपेक्षित वातावरण त्यांना मिळणार आहे. शिवाय तुमचं जे काम आहे ते तुम्ही धाडसाने करतच आहात. तुमचं धाडस आणि तुमचं कामातलं कौशल्य यामुळे बॉसही खुश आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणारच आहे. शिवाय तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे किंवा बिझनेस आहे अशा लोकांना तर अतिशय हा काळ चांगला आहे. कारण बिझनेसमध्ये छोट्या छोट्या गोष्टी, कल्पना तुम्ही अंमलात आणणार आहे आणि त्याच्यातनं प्रॉफिट रेशो हा तुमचा वाढणार आहे. कम्युनिकेशन तुमचं चांगलं राहणार आहे. आणि मुख्य म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कौशल्य तुम्ही त्याच्यामध्ये आणणार आहात. काय आणणार आहात मी सांगू शकत नाही, पण त्याच्यात आल्यामुळे त्या प्रॉफिटमध्ये तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे. की जो प्रॉफिट आहेच आहे तुमचा, पण त्याच्यामध्ये जास्त फायदा मिळण्याची या कालावधीमध्ये तुम्हाला जास्त शक्यता आहे. घरामध्ये मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही इतके स्किलफुली ते हँडल करणार आहात घरातल्या लोकांना, की बाबा जे काही कोणाचं मत आहे त्यांच्याशी कम्युनिकेट करून, त्यांच्याशी बोलून, त्यांचे गैरसमज दूर करून घरातलं वातावरण शांत ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. त्यामुळे घरातलं वातावरण कसं शांत ठेवायचं हे तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे. तर त्यामुळे तो काही प्रश्न येणार नाही. खर्च वाढणार आहे, खर्च वाढले तर वाढू द्या, काही प्रश्न नाही आहे, कारण त्याचं उत्पन्नही तुम्हाला वाढणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाहीये. उलट आनंदासाठी किंवा एखाद्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला हव्या आहेत आणि ती आपण त्याच्यासाठी जर खर्च करतोय तर तो आनंदच आहे ना. कुटुंबासाठी खर्च केला तर तोही आनंदच आहे. त्यांनाही समाधान, आपल्यालाही त्यांच्यासाठी केल्याचं समाधान. आपल्याकडे कोणीतरी अशी लोक आहेत की त्यांच्यासाठी आपण खर्च करू शकतो, ही पण एक गोष्ट प्लस मध्येच आहे ना. त्यामुळे तो आनंद आपण उपभोगायचा. खर्च आहे आवडू दे, कारण उत्पन्नही तुम्हाला मिळणार आहे, चांगल्या गोष्टी होणारच आहेत आणि तुम्ही तसे खर्च करणारा घाबरणारे नाही आहात, त्यामुळे तोही काही प्रश्न येत नाहीये. आणि पैसा हा सातत्याने येत राहील. घरामध्ये तुम्हाला जे काही वातावरणात वाटत होतं त्यामध्ये चांगली तुमची मॅनेजमेंट होईल, तेही त्याच्यामध्ये प्रश्न नाहीये. त्यामुळे तुमच्या व्यवसायात, नोकरीमध्ये ह्याच्यात तुम्हाला लक्ष देता येईल आणि तुमच्या नोकरीमध्ये चांगलं प्लॅनिंग करून व्यवस्थित तुमच्याकडे जे काही हवं आहे ते स्किल तुम्ही निर्माण करून त्याच्यामध्ये यश मिळणार आहे.